मंजूर निधीचा प्रभावी आणि पारदर्शक वापर करून नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच सर्व विकास कामे वेळेत, गुणवत्तापूर्ण, सर्वसमावेशक आणि गतिमान पद्धतीने पूर्ण करावीत असे स्पष्ट निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर यांनी दिले। जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर यांच्या उपस्थितीत झाली। बैठकीपूर्वी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। त्यानंतर जिल्हा नियोजन अधिकारी यांनी विशेष सूचीचे वाचन केले। मागील बैठकीतील विषयांच्या अनुपालनाचा आढावा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घेतला व त्यावर सविस्तर चर्चा झाली। बैठकीला खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील, उपवन संरक्षक धैर्यशील पाटील, उपायुक्त संजय मरकळे, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख यांच्यासह सर्व कार्यान्वयीन यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते। यावेळी श्री अंबाबाई मंदिर व श्री ज्योतिबा विकास आराखड्याबाबत सविस्तर माहिती सादर करण्यात आली। पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर यांनी सांगितले की चालू आर्थिक वर्षात 764 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय निधीपैकी आतापर्यंत 307 कोटी रुपये खर्च झाले असून उर्वरित निधी विहित कालावधीत खर्च करणे आवश्यक आहे। जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत 642 कोटींपैकी 229 कोटी तर विशेष घटक योजनेतील 120 कोटींपैकी 77 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे। पुढील सन 2026-27 आर्थिक वर्षासाठी 554 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी करत एकूण 1093 कोटी रुपयांची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली असून या संदर्भात उद्या मुंबई येथे माननीय मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याची माहिती त्यांनी दिली। बैठकीत जिल्ह्यात 6 नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यास समितीने मंजुरी दिली। यामध्ये निलेवाडी, हातकणंगले, टाकळीवाडी व संभाजीपूर, शिरोळ, कांडगाव, करवीर, बेलेवाडी, काळमा, कागल आणि मळगी बुद्रुक कागल या ठिकाणांचा समावेश आहे। तसेच क वर्ग तीर्थक्षेत्रामध्ये नव्याने 6 यात्रा स्थळांचा समावेश करण्यास मान्यता देण्यात आली। यामध्ये हालसिद्धनाथ मंदिर इस्पुर्ली, राम मंदिर वळिवडे, केदारलिंग मंदिर कडगाव, महादेव मंदिर देवर्डे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर शिंदेवाडी, माननीय मल्लनाथ मंदिर कानोर खुर्द तसेच मुरी सिद्धेश्वर बिरदेव मंदिर हसूर चप्पू या ठिकाणांचा समावेश आहे। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।